हॅलो गाईज, आत्ताच आम्ही 5चा राऊंड मारून आलेलो आहे आणि हे आम्ही आता घरी आलेलो आहोत. बघा, ही आमची लिसाच्या समोर पाणी आणि तिला लागले ताण, पण ती पाणी तसं दिल्याशिवाय पिणार नाही. तिला पाणी द्यावंच लागतं. बघा आता, बघा हे बघा. खूप दमली होती, पण तिला स्वतःहून पाणी प्यायचं नव्हतं. मी तिला दिल्यानंतर ती पाणी प्यायला लागली. बघा, ही अशी आमची आहे लिसा. बाबू बस झालं, थोडं काढू काढू हां, साईडला ठेवू. आता निंदी करतेस हां, थोडा वेळ 5-10 मिनटं आराम करतेस काय ग? पडून देत रे बाबू. पागल प्रेमी दीवाना. अजून देऊ का? देऊ, अजून देऊ, अजून हवंय. अजून एकदा ट्राय करूया आपण पाण्याची. घ्या, प्या, थोडं प्या, थोडं प्या. पाणी नकोय तिला. तिला आता थोडंसं पट्टा लावूनच ठेवला आहे, कारण आता 10 मिनटं रिलॅक्स झाली की परत बाहेर जावं लागेल, कारण मुलं येतील खेळायला. परत तिची गडबड होईल, त्यासाठी पट्टा ठेवला आहे. थोडी रिलॅक्स होईल आता आणि नंतर मग पुन्हा तिचं मैदानात जाण्यासाठी कुरकुर सुरू करेल. आणि जर आपण मुद्दामच तिला न्यायचा नाही प्रयत्न केला ना, तर आपल्या अंगावर भुंकून दाखवते ती. मग नजर नाही भेटवणार, पण साईडला अशी भुंकणार आपल्या जवळ येऊन. नजरेच नजर देत नाही, साईडने अशी भुंकेल कानाजवळ. वस्तू असेल तर कानाजवळ नाही, अशी दरवाज्यात बघून भुंकेल, असं करते. मला वाटतं ते आता दमले आहे, रिलॅक्स व्हायला पाहिजे तिला. थोडं 10 मिनटं तिला रिलॅक्स होऊन देत. एकदा रिलॅक्स झाली की आपण तिला पुन्हा एकदा मैदानात घेऊन जाऊया. चला गाईज, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आम्हाला सपोर्ट करा. प्लीज 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 सपोर्ट मी.